श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 26. सोलापूरहून अक्कलकोटास आगमन. कार्तिक महिन्यात चिंतोपंत अप्पाटोळ सोलापुरास आले होते. त्याचबरोबर महाराज अक्कलकोटास गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर आपण बसले व दुसऱ्यावर स्वामी महाराजास बसविले. बरोबर एक चाकर घेऊन पायवाटेने अक्कलकोटास चालले. सुमारे 4 कोस लांब गेले तो मागून कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंतांचे नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला. जरुरीचे काम आहे, उभ्या उभ्या भेटून जावे म्हणून हुकुमात फरमावले होते. चिंतोपंतांनी गड्यास सांगितले, आम्ही आता जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामीस कोठे जाऊ देऊ नये अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले. समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडीच राहणार. टोळ गेल्याबरोबर आपण उठून एक बाग होती त्यात गेले. तेथून जे निघाले तेथे अक्कलकोटास जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम उरकून भरगाव घोडा घेऊन ज्या झाडाखाली महाराजास बसण्यास सांगितले होते तेथे आले. पाहतात तो स्वामीराज तेथे नाहीत. गड्यावर रागावून स्वामीस कसे जाऊ दिले म्हणून पुसू लागले. गड्याने हात जोडून सांगितले, स्वामींनी न जावे म्हणून मी पराकाष्ठा केली, पण महाराजांनी काही ऐकले नाही. हम किसी के ताबेदार नहीं है असे बोलून महाराज 10-5 पावले गेले, मग गुप्त झाले असे गड्याने सांगितले. टोळास फार वाटले व महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यास काळजी पडली. इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कोठे मिळाले नाहीत. सबब हवालदिल होऊन घोडा भरगाव काढून टोल अक्कलकोटास आले. खंडोबाचे देऊळ सोलापुराचे वाटेवरच आहे. खंडोबाच्या देवळात महाराजास पाहून टोळ यास मोठा आनंद झाला. सत्वर घोड्याखाली उतरून त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले व श्रींना विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे. त्यावर महाराजांनी त्यास उत्तर दिले, आमुचे घर निराळे आहे. पुष्कळ आग्रह केला पण महाराज येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपले घरी गेले. इकडे महाराज तेथून उठले ते गाववेशीसमोर फाटकात 3 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील अहमद अली खान म्हणून रिसालदार होता. त्याने महाराजास थट्टेने विचारले, हुक्का पिता हो? महाराजांनी उत्तर दिले, हा पिते है. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलवीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजास ओढण्यास दिला. महाराजांनी सुरसुर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला. चिलीम रिकामी असून सुद्धा धूर आल्याबद्दल त्यास चमत्कार वाटला व महाराज कोणीतरी अवलिया असावेत अशी त्यांची खात्री झाली. महाराज 3 दिवस उपाशीतच आहेत, सबब त्यास कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदाराने मनात आणले. चोळप्पाचे घर नजीकच होते. त्यास महाराजांबद्दल हकीकत कळून जेवण घालण्यास सांगितले. चोळप्पाचे घरी स्वयंपाक सिद्ध झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थास घेऊन आला. चोळप्पाने ताट वाढून महाराजांपुढे ठेवले. महाराज काही जेविनात. रिसालदारास ताटास हात लाव म्हणून महाराज सांगू लागले. ब्राह्मणाचे भोजनाच्या ताटास हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला. मत डरो हात में पकडो म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन ताटास हात लावून ताट महाराजांपुढे ठेवले. मग महाराज मोठ्या प्रेमाने जेवले. बायका माणसांनी हा मोठा चमत्कार पाहून हा कोणी वेडा व बाट्या माणूस चोळप्पाने घरात आणला म्हणून त्यास नावे ठेवली. दुसरे दिवशी समर्थ तेथेच राहिले. घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळे बायका फार रागावल्या व चोळप्पास वेड लागले म्हणून त्यास त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची भक्ती मात्र कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ गेली. वाटेल त्या ठिकाणी हगावे, घरातील डाळ दाणा गायीकडून खावावा, घरातील भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा, अशा अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पास त्रास दिला. पण तो सर्व सहन करून चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त बनला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी